त्यापेक्षा खूप खूप चांगली बनवते तू. वेलकम बॅक गाईस. तर आज आम्ही आलो तिकडे M2M फेरी मध्ये 1 लाख सबस्क्रायबर सेलिब्रेशन करायला गिव्या इकडे. चला कुठून जायचंय? इकडे स्कॅन केलाय QR कोड, असा बँड भेटलाय आणि तिकडे आहे फेरी M2M मुंबई टू मांडवा. बघूया कसं वाटतंय. हा बघा समुद्र मुंबईचा. घेऊया, मजा येते. तर आज आम्ही आलो तो पाम ट्री फेस्टिवल म्हणून आहे, त्याचं ओपनिंग सेरेमनी आहे, त्यासाठी आलो आहे. चलो वा. आणि फायनली बोट सुटलेली आहे. कसं वाटतंय हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. आवाज नसेल येत पण घेऊया, दाखव इकडून दाखव. चला आपण म्युझिक वाला सेक्शन दाखवूया, तर डीजे वाला डान्स फ्लोर. हा बघा, हा बघा, इकडे सगळे डान्स करतायत. आणि अशा प्रकारे बोट चालू झालेली आहे. बाबूला घरी ठेवून आलोय. नसताच राहिला. सही वाटतं एकदम मस्त. काय बोलते? हा जोरात बोल, जोरात. तिला खूप ऑड वाटते असं बोलते. मे बी शायद तुम्हाला आवाज येत नसेल, कारण की एवढा जोरात म्युझिकचा आवाज आहे, त्याच्यामुळे मला काही समजत नाहीये, म्हणून मी बोलतोय. ही असं बोलते की हिला ऑड वाटतं की जीन्स घालून आलेली आहे. तर असं काय नाही आहे रे. बघा काय व्ह्यू आहे. पार्टी चालली आहे, म्युझिक चालू आहे, आणि कॉपीराईट लागलं तरी चालेल, पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे आज. हे बघा इकडे गिफ्या कोक पिते आणि अशी बोट चालली आहे, दिसते बघा. खूप स्पीडला आहे बोट आणि समुद्रामध्ये. चिअर्स. आता गिफ्या डान्स करणार आहे. हे बघा बोटच्या डेकवर आला, आणि हा फ्रंटवाला. तर गिफ्या काहीतरी भूक लागलाय, ऑर्डर करते. तसं तिने आधी पण खाल्लं होतं, कोक पण पिला होता. हे बघा तुम्हाला मी दाखवतो. हे रेस्टॉरंट आहे फेरीच्या मध्येच. काय पाहिजे तुला? ठीक आहे, सांग त्याला. बघा आता आम्ही वेट करतोय बिर्याणी येण्याचा. किंवा बिर्याणी मागवली आहे, त्याच्यात पनीर. तर तिने पनीर बिर्याणी मागवली आहे. असं फीलच नाही होतं की आपण एखाद्या शिपमध्ये क्रूजमध्ये आहोत. बघा ना किती मस्त वाटतंय. पण एक सांगतो तुम्हाला, लोकांनी बघा कसं वेस्ट केलं. फूड इकडे टाकून गेलेत, इकडे पण टाकून गेलेत, एक बाईट मारून निघून गेलेत. कसं काय काय कळत नाही मला. स्पर्श अजून काय. तर आता आम्ही वेट करतोय बिर्याणीचा. स्पर्शी ते एडिटिंग करते ती. इथे बसल्या असल्या काम सुद्धा चालू आहे आणि मजा सुद्धा चालू आहे. या तुम्हाला कधी आवडलं तर. ही अशी आहे M2M फेरी. खूप जण आले असेल आणि कमेंट करा. आणि हा बघा इकडे कसा बसलाय. मी इकडे पनीर फ्राईज खाल्लेले आहेत, आणि मी ते खाता विचार केला की ही पण रेसिपी मी शेअर केली तर तिकडे लोकांना. पनीर फ्राईज ना, चालेल, ठीक आहे, ठीक आहे. खाता विचार काय अजून त्याच्यामध्ये नाही, पण मी पनीर फ्राईज नाही बनवणार. मी तुमच्यासाठी ना चिकन फ्राईज. दादा व्हिडिओ बघतो तर त्याला दाखवतो मी. दादा बघ इकडे बघ आहे स्कोडू. स्कोडू स्कोडू तू असं तुला समजलं असेल का? दादाला दाखवलं ते. तुझी बिर्याणी घे. हां घे घे घे. भूक लागली आहे, चल खाऊया. त्यापेक्षा खूप खूप चांगली बनवते तू. ठीक आहे, पण असं नाव नाही ठेवत. छानच आहे.
हा, ही खड्या मसाला खूप यूज केला याच्यामध्ये. कुंडामध्ये ना असं दातामध्ये चावतो आता. हे बघा इकडे काय वेलची वगैरे चावली, तर मूड खराब होतो खाताना. असं कोणाकोणाचं होतं कमेंट करा. पाहिजे असेल तर नंतर काढून घ्यायचं तुम्ही, पाणी काढा, ते फ्लेवर त्याच्यामध्ये राहतो. चला खाऊया. हॅलो गाईज, तर बघा किव्या कशी दिसते. तर आम्ही एका क्रूजमध्ये आहोत. हे बघा मला दाखवतो आधी. पार्टी तर संपली आहे, पण ब्लॉग छोटा मोठा थोडासा काढला आहे. आणि किव्या इथे बघ ना. आणि यूट्यूबवरनंच आम्ही इथे आलो आहे. म्हणजे यूट्यूबचंच एक इव्हेंट, यूट्यूबचं नाही म्हणू शकत, पण यूट्यूबमुळेच आम्हाला हे इव्हेंट मिळालं होतं. कोलॅबरेशन होतं एका ब्रँडसोबत. आणि खूप मस्त अशी ओपनिंग सेरेमनी आज क्रूजमध्ये एक अशी पार्टी होती, तिथे आम्ही आलो आणि ती संपलेली आहे. तर ब्लॉग थोडासा गिव्यानी काढला आहे. आत्ता आम्ही माझगाव टॉकला आहोत. ब्लॉग येईल पूर्ण जिथपर्यंत गिव्या एडिट करेल. आणि थँक्यू सो मच. 1 लाख सबस्क्रायबर ऑलमोस्ट झालेच आहेत, 1-2च बाकी आहेत काहीतरी. आणि किती मजा आली. इव्हनिंगला आम्ही इथे 6 वाजता आलेलो. इथून क्रूज निघाली. M2M क्रूजमध्ये आम्ही आता आहोत. काहीच टाईम नाही कळलं. आणि फुल DJ नाईट आणि फुल धमाल होती आज इथे. तर ब्लॉग येईल, ठीक आहे ना. कसा वाटला तुला इव्हेंट खूप टाईमनंतर? हे बघा ही क्रूज आहे. आता तिकडे ते डोअर्स ओपन झाले. आता तिकडून आपण जाऊ शकतो घरी. बोल ना. मजा आली. तू जास्त काय डान्स केलाच नाही. माझ्याने मला करवलं आहे. बघूया ब्लॉगच्या. आता मी तुम्हाला बोलतो. आता बघा थांबा कट. आता तुम्ही जसं बघितलं की मध्ये तर तिने माझा व्हिडिओ दाखवला. थोडासा ट्राय केला. मला काय डान्स येत नाही, पण खूप मजा आली. मोठी अशी ही शिप आहे. जबरदस्त धमाल होती. आणि सगळ्या लाईट आहे ना पूर्ण बंद केलेलं त्यांनी, हे ना मस्त वाटलं. आधी पण असं आपण क्रूजला गेलेले गोवा, पण ही तर खूप मस्त होती ना. खूप जण आले पण असतील M2Mला. पण M2M नॉर्मली मुंबई टू मांडवा जाते. पण त्याच्यामध्ये मला नाही वाटत की असं काही इव्हेंट असतो. इव्हेंट आहे आणि आपण आलं ते म्हणजे ते खूप रेअर असतं. जसं की रात्री नॉर्मली मी व्लॉग्स बघितलेत ना, त्याच्यामध्ये लोकांना इथे कार पार्किंग असते आणि मग सगळे लोक वरती जाऊन बसतात वगैरे. आणि रेस्टॉरंट वगैरे आहे. म्हणजे आज जायचं की नाही म्हणून मी ना म्हणजे प्रॉपरली म्हणजे हेअरस्टाईल अँड बोला ठीक आहे ना, चांगलीच दिसते तू. तर आपण आज आलो तर आज असं काय नाही ना. ते ही मुंबई टू मांडवा मे बी घेऊन जाते, अलिबाग मांडवा लोकांना असं काहीतरी आहे. आधी सांगितलं आपल्याला जायचं आणि त्याच्यामध्ये स्पर्श पण आज राहत नव्हता. काय माहिती त्याला आज काय झालेलं, खूप रडत होता. जेमतेम आम्ही निघाले. आणि तुम्हाला सांगू तर आम्ही आज इथे आलो आहेत फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. म्हणजे यूट्यूब, इंस्टाग्राम इथून आलं होतं हे इव्हेंट. तर आम्ही इकडे आलो त्याच्यामुळे आले. आणि आज ऑलमोस्ट तुम्ही हा ब्लॉग बघतायत आणि 1 लाख सबस्क्रायबर झालेत. सगळं काय तुमच्यामुळे. तर थँक्यू सो मच. खूप बरं वाटतं. 1 लाखला पोचायला खूप मेहनत लागते. मी जवळपास खूप जवळ आणलं होतं चॅनल, पण त्याच्यानंतर गिवअपच करून टाकलं होतं. पण गिव्याने हार नव्हती मानली. आणि जवळजवळ तिने शेवटचे 4 ते 5 हजार सबस्क्रायबर करायला आम्हाला 1.5 ते 2 वर्ष लागला. कारण की चॅनल खोलल्यापासून मला वाटतं 1 वर्षाच्या आतच ते 90,000वर पोचलो होतं. पण नंतर ते थांबून गेलं होतं. पण गिव्याने ते आज 1 लाख केले. तर क्रेडिट सगळं काय तिच्यासाठी आहे. तिची मेहनत आहे. ती एडिटिंग शिकली, सगळं काय स्वतः केलेलं आहे. आणि मेन म्हणजे सगळं काय म्हणजे
ठीक आहे, हिनी मेहनत केली पण तुमच्यामुळे इथपर्यंत पोचलो, नाही तर ते पॉसिबल नव्हतं. तर थँक्यू सो मच. आता लवकरच एक ब्लॉग येईल आणि त्याच्यात सिल्वर प्ले बटन असेल, आपण ते अनबॉक्स करू एखाद्या ब्लॉगमध्ये. खूप मजा येणार आहे. वाव, सिल्वर प्ले बटन खूप मोठी अचिव्हमेंट असते, कारण की जिथे तिथे मी बघितलं इंस्टाग्राम वगैरे ना फटाफट फॉलोअर्स वगैरे भेटतात तुम्हाला, पण यूट्यूबला एक एक व्ह्यूज, एक एक सबस्क्रायबर्स खूप 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 मेहनत असते. आणि वन्स अगेन थँक्स टिकटॉक, कारण की टिकटॉकमुळे आज आम्ही कुठेतरी ओळखलं गेलो. त्याच्यानंतर इंस्टाग्राम पब्लिक आणि यूट्यूब, तर सगळं काही तुमच्यामुळे डेडिकेटेड टू यू ऑनली. आणि लवकरच सिल्वर प्ले बटन येईल, मजा येणार आहे. किती आता मला तर ते बसा ही बघा घेऊया रेडबुल ग्लासात पित आहे. आता इव्हेंट संपला आहे आणि इव्हेंट आता संपला आहे आणि आता सगळे चालले घरी. पोटची सगळे चालले घरी. सोयरी जिथे होती तिथे आलेली आहे परत आणि तिथून घरी. रेडबुल मिळते. कसं आहे का? छान आहे. छानच संपलं. ये पी ना बस, मला थोडं पी. थोडं बोला म्हणून थोडं पिते. रेड बुल. बोल. काय नाही, तुला काय सवय आता काय घ्यायचं? आता जायचं? जाऊयाचं. तर आता आम्हाला दादा घ्यायला येणार आहे, कारण की आता आम्ही आहोत माझगाव डॉकला आणि इथून आम्हाला पालघरला जायचं आहे. दादाला आता कार घेऊन बोलवलं आहे, कारण की नंतर रात्री ट्रेन्स नाहीत आमच्यासाठी. तो येतोय बघू, तो जिथपर्यंत येईल. नंतर आता आम्ही लोकल पकडून निघूया. आणि आता रात्रीचे वाजले समथिंग 10:30 आणि बोरिवलीवरून आहे ट्रेन, पण ती लास्ट 12ची ती पण आम्ही पोहोचू नाही शकत. नंतर मग आम्ही काय करणार? आणि स्पर्शला तर मी असं कधी घेऊन आले, तसं तो राहील, पण मला सवय नाही त्याशिवाय राहायची. तसं पण तो मामा स्पर्शाला असं तिथे किती खेळला असताना मस्त, पण सांभाळावं लागलं असतं खूप. आणि मामा मामीकडे जो झुकतो, पण कसं असतं ना, मला त्याच्याशिवाय मन न लागणार. गौरवला तर सवय आहे. हिला आज मी जबरदस्ती घेऊन आलो. आणि तुम्हाला माहिती आहे असंच हाच ब्लॉग अजून उद्या पण आम्हाला इव्हेंट आहे. असे 3 दिवस आहेत. उद्या महालक्ष्मी रेस कोर्स आहे, तिकडे पण आम्हाला यूट्यूब तर्फेच म्हणजे हे आले आहेत. यूट्यूब नाही बोलू शकत, पण यूट्यूबमुळे आले. तर तिकडे पण VIP पासेस आहेत. आज पण आम्हाला VIP पासेस होते इथे. आणि थर्ड डे ललित लॉन्च आहे. तर खूप बघूया, रोज तर पॉसिबल नाही. उद्या ट्राय करू, पण परवा तर पॉसिबल नाही आहे. तसं तुला गौरव तर बिझी असतो आणि मला तर स्पर्शमुळे नाहीच पॉसिबल. आजच मी जेमतेम आले, गौरवने फोर्स केला म्हणून. आणि तो पण त्याची कामं सगळी म्हणजे मॅनेज करून तो आलाय. पण आता उद्या गौरव तुला तरी पॉसिबल होईल का? उद्या ट्राय करीन, कारण की उद्या रात्री 9 वाजता इव्हेंट स्टार्ट होतो आहे आणि रात्री 3ला संपणार आहे. हा तर ठीक होता की आता संध्याकाळी 6ला ही फेरीतून निघाली. अख्खा 3-4 तास फुल समुद्रामध्ये आपण फिरलो, मजा आली. फुल DJ नाईट, म्युझिक, फूड, ड्रिंक, ज्यांना ड्रिंक करायचं आहे आणि स्मोक. कारण मला माहिती इकडे मी नो स्मोकिंग बघतो, पण इकडे बघा स्मोकिंग लिहिलं, म्हणजे इकडून स्मोक करा. आणि इकडे तर एक अशी व्यक्ती होती की ती लोकांना फ्रीमध्ये स्मोक वाटत होती. काय बोलायचं, काय नवीनच आहे. प्रमोशन्स असे सगळं असतं. ठीक आहे, चला आता गुड बाय, जाऊया इथून. बाय M2M गिवा बाय. ओके, तर आज होता आजचा ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. लव्ह यू. बाय.